प्रबोधन काळातील पुणे प्रवचन. चौथा उपदेश. धर्माधर्मविषयक प्रश्नोत्तरे. शनिवार तारीख 10 जुलै 1875. धर्माधर्म या विषयावर दयानंद सरस्वती स्वामींनी व्याख्यान दिले, त्यावर प्रश्नोत्तरे झाली ती. प्रश्न. वेदामध्ये मंत्रमयी देवतेचे किंवा विग्रहवती देवतेचे प्रतिपादन आहे. सावयव देवता वाचून जडमती अज्ञानी लोकांनी पूजा कशी करावी व धर्मव्यवहारात त्यांचा निर्वाह कसा लागावा? उत्तर. वेदाची 3 कांडे आहेत: उपासना, कर्म आणि ज्ञान. परंतु उपासना कांडात एक उपासनाच प्रतिपादित आहे असे नाही, किंवा ज्ञानकांडात ज्ञानच प्रतिपादित आहे, किंवा कर्मकांडात कर्मच प्रतिपादित आहे असे नाही. उपासना कांडामध्ये उपासना प्रधान खरी, परंतु ज्ञानाचे व कर्माचे निरूपण आढळते. याचप्रमाणे सर्वत्र आहे. मीमांसेचा प्रारंभ अथातो धर्मजिज्ञासा असा आहे. यात कर्म विचार आहे. यात अथ अतः या 2 शब्दांच्या अर्थाविषयी मोठा खटाटोप केला आहे आणि यावरून निरनिराळ्या कांडांच्या अगदी भिन्न भिन्न व्यवस्थेविषयी ज्ञापक होते असे कोणी म्हणतात, परंतु तसे म्हणणे प्रशस्त नाही. आश्वलायनाने व्यवस्था नीट केली आहे, ती पाहावी. हल्ली कर्म वेदमंत्राप्रमाणे होत नाही, कारण जैमिनी ऋषींनी कर्मकांडात मंत्रमयी देवता मानली आहे आणि कर्माचा अधिकार स्नातक या योग्यतेस चढलेल्या पुरुषास आहे. यावरून कर्माविषयीही जडबुद्धी पुरुषास योग्यता नाही असे सिद्ध होईल. कर्मकांडात मंत्रमयी देवता आहे, म्हणून मूर्त देवतांस आत शिरण्यास जागा नाही. उपासनादिकाला योगशास्त्राचा आधार आहे, जसा कर्मकांडास मीमांसेचा आहे. परंतु योगशास्त्रात मूर्तिपूजेविषयी मुळीच वर्णन नाही. ज्ञानकांडात मूर्तीची जरूर नाही असे सर्वत्र संमत सिद्धांत आहे. यावरून जैमिनीच्या मते, पतंजलीच्या मते, व्यासाच्या मते मूर्तिपूजा ग्रहित होत नाही. म्हणजे पूर्वमीमांसा शास्त्र, योगशास्त्र व उत्तरमीमांसा किंवा वेदांतशास्त्र यात मूर्तिपूजेस अवकाश मुळीच नाही. आता कोणी असे म्हणेल की स्मृतिग्रंथामध्ये मूर्तिपूजा आहे आणि स्मृतीला अनुमानाने श्रुतिमूलकत्व आहे. उपलब्ध श्रुतीत मूर्तीची पूजा उपदिष्ट नसली तथापि लुप्त श्रुतीमध्ये मूर्तिपूजा आहे असे मानून मूर्तिपूजा करावी. त्यास हा स्मृती-श्रुतीचा संबंध मानून अनुपस्थित श्रुतींचे अवलंबन करून उपस्थित ग्रंथाधारे जो विचार करणे, त्यात घोटाळा घालणे हे आम्हास प्रशस्त दिसत नाही. हल्ली 4 वेद व प्रत्येक वेदाच्या पुष्कळ शाखा उपलब्ध आहेत. शाखाभेद किरकोळ रीतीचा असतो. जे मूळ बीजरूपी वेदांत तसेच उपलब्ध शाखेत नाही, ते लुप्त शाखेत आहे, ही कल्पना संयुक्तिक नाही. आश्वलायन, कात्यायनादी श्रौतसूत्रकार नष्ट शाखेतील मंत्र घेता येत नाहीत म्हणून मंत्र अमके घेतले नाहीत असे कोठेही म्हणत नाहीत व शास्त्रव्यवस्थेकरिता स्मृतीचे अवलंबन करावे असे त्यांचे प्रतिपादन नाही. हेच आमचे म्हणणे पूर्वमीमांसा, योग व उत्तरमीमांसा या शास्त्रांस कृपा करून लावून पहा. तसेच शतपथादी ग्रंथांत, निरुक्तात,
पातंजल महाभाष्यात नष्ट शाखेचे गौणरित्या देखील सूचक लिंग नाही. यावरून स्मृतीला श्रुतीमूलकत्व आहे या मतापासून आधुनिक अशुद्ध व्यवहारास पाहिजे तितकी ज्ञापके काढणे हे फार अप्रशस्त आहे. अस्तु, वेदांत व शास्त्रांत मूर्तीपूजेचे विधान नाही याचा विचार झाला. आता मूढ व अज्ञानी जनांनी सावयव देवते वाचून आपला निर्वाह कसा करावा या प्रश्नाचा विचार करू. आमच्या मते मूर्तीपूजेची मूर्खाला देखील जरूर नाही. मूर्ख म्हणजे प्रथमच जड बुद्धी, त्यात त्यांचे मागे लाविली जड पदार्थ पूजा, मग त्याची बुद्धी अधिकच जड होईल किंवा कसे? जड मूर्तीच्या पूजेने जड बुद्धीला जडवत्व जडेल. यामुळे उन्नती कधीही होणार नाही, अधोगती होईल. बरे, आता पूजा शब्दाचा अर्थ पहा. पूजा शब्दाचा अर्थ सत्कार असा आहे, षोडशोपचार पूजा नव्हे. पहा, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. तैत्तरीय आरणक. या ठिकाणी माता, पिता, आचार्य आणि अतिथी यांचे पूजन म्हणजे सत्कार करणे होय. तसेच मनुस्मृतीमध्ये स्त्री पूजनीय आहे, म्हणजे भूषण, वस्त्र, प्रिय वचन येणे करून सत्करणीय आहे. मनुचे वचन पहा. पितृभी भ्रातृभिश्चैताः पतिभिर्देवैस्तथा पूज्या भूषयितव्याश्च बहुकल्याणमुप्सुभिः. मनुस्मृती अध्याय 3 श्लोक 55. जड पदार्थाची सत्काराची पूजा करता येत नाही. सचेतनाचा, सजीवाचा मात्र असा सत्कार करता येतो. सजीवाचा म्हणजे भद्र मनुष्यादिकांचा सत्कार केल्यापासून उपयोग होतात. मनुष्याला सत्संग झाल्याने बुद्धीचा परिपाक होऊन वैशद्य प्राप्त होते आणि त्यापासून मंदबुद्धी पुरुषाचे कल्याण होते. आता दुसरे, मनुष्याला स्वभावतः आपली कीर्ती व्हावी व सभोवतालच्या जनांनी आपणास योग्य म्हणावे, आपले आचरण पसंत करावे अशी इच्छा आहे. या इच्छेवरून त्यांच्या मनातील सदाचरणाची इच्छा दृढ होते. पण हे केव्हा घडते? जर त्यास मनुष्य संगती असेल तर, अन्यथा नाही. आपणास स्पष्ट ठाऊक आहे की जड मूर्तीच्या समोर देवळात किती दुराचरण होते. तसे दुराचरण 5 वर्षाच्या बालकासमोरही करण्यास मनुष्य धजावत नाही. यावरून सहजच मनुष्याला मनुष्य जितका भीतो तितका जड मूर्तीस भीत नाही असे होते. लाख मूर्तीमध्ये मनुष्य उभा असता त्याचे चित्त भ्रष्ट व चंचल होऊन तो दुराचरणाची प्रवृत्ती दाखवितो. जड पदार्थाच्या सत्काराने कधीही मनुष्याच्या मनाची उन्नती होत नाही, परंतु सद्विचार, महाविचार यात मन घडले असता बुद्धीची उन्नती होते. सत्संगतीत दुसऱ्याचा सत्कार केल्याने आत्मा प्रसन्न होऊन प्रीतीसारखे उत्तम गुण उत्पन्न होतात. हे इतके पूजन म्हणजे सत्कार या अर्थाने मूर्तीपूजेविषयी विचार झाले. आता मूर्तीच्या षोडशोपचार पूजेविषयी विचार केला पाहिजे. जड मूर्तीची केवळ जड पदार्थ या नात्याने पूजा होत नाही, तर प्रथम त्याची प्राणप्रतिष्ठा केली पाहिजे. मूर्तीत प्राणप्रतिष्ठा ही फक्त भावना आहे. भावना म्हणजे विचारणा. यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी. जशी ज्याची भावना तशी त्यास सिद्धी होते असे कोणी म्हणतात, परंतु हा मिथ्या प्रलाप आहे. कारण सर्व जनास
सर्वदैव सुखप्राप्तीची दृढ भावना आहे, मग त्यास सर्वदैव सुखप्राप्ती का होत नाही? तसेच पर्वतामध्ये सुवर्णाची दृढ भावना केली तथापि पर्वत सोन्याचा कदापि होत नाही. आमच्या भावनेच्या योगे करून जड मूर्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा फेरफार होत नाही. प्राणप्रतिष्ठा झाल्यावर मूर्ती सचेतन होत नाही व डोळ्याने पाहते असे होत नाही, हे आम्हा सर्वांस ठाऊक आहे. अस्तु, परमेश्वराचा अखंड निश्चय या सर्व जगभर चालला आहे, त्यात आमच्या कृतीने कधीही बदल होणार नाही. जे जड ते जड, सचेतन ते सचेतन. आता प्राणप्रतिष्ठेच्या योगे जड मूर्तीस पूजनीय असे मानण्यास काय आधार आहे ते पाहूया. चारी वेदांत अथवा गृह्य श्रौत सूत्रांत अथवा षडदर्शनात प्राणप्रतिष्ठेचे मंत्र नाहीत, तर प्राणेभ्यो नमः असे प्राणप्रतिष्ठेचे मंत्र आले कोठून, याचा विचार आम्ही हिंदूंनी चुकलो आर्यांनी करावा. हिंदू या नावाचा उच्चार मी चुकून केला. हिंदू म्हणजे काळा हे नाव आम्हास मुसलमानांनी दिले, त्याचा मी मूर्खपणामुळे स्वीकार केला. आर्य म्हणजे श्रेष्ठ हे आमचे नाव आहे. आर्यो ब्राह्मण कुमारयो अष्टाध्यायी. अहो, दस्यूसारख्या अव्रतचारी लोकांशी भांडणारे असे आम्ही व्रतचारी आर्य आहोत बरे. असतो प्रतिष्ठा मयुखादी किंवा लिंगार्चन चिंतामणी इत्यादी तंत्रग्रंथातील मंत्र घेऊन आम्ही जड मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो असे कोणी म्हणतील, त्याने तंत्रग्रंथाला प्रमाण मानावे. तर हा तांत्रिक मंत्र पहा. पीत्वा पीत्वा पुनः पीत्वा यावत पतती भूतले, पुनरुत्थाय वय पीत्वा पुनर्जन्म न विद्यते. अशा तांत्रिक मंत्राच्या अंगी वैदिक मंत्रांचे सामर्थ्य कोठून येणार? म्हणूनच जड मूर्तीस चेष्टा उत्पन्न होत नाहीत. या मंत्रांनी स्वाभाविक जड पदार्थात प्राण घालण्याचे एकीकडे राहो, परंतु स्वाभाविक जीव असणाऱ्या सावयव मृत शरीरात तरी प्राण यावा व मेल्याचे संजीवन व्हावे, तर तसे होत नाही. यावरून प्राणप्रतिष्ठेच्या थोतांडात काय हासील राहते? प्रश्न. निरनिराळे वर्ण आपण मानित नाही, पण वर्णाश्रमाची व्यवस्था कशी करणार? ब्राह्मण कोण, वैश्य कोण, क्षत्रिय कोण, शूद्र कोण? उत्तर. आश्रम 4 आहेत: ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ व संन्यास. सुसंगती, अध्ययन यांचा अधिकार सर्व मनुष्य मात्रास आहे. जसजसा ज्यावर संस्कार होईल त्याप्रमाणे त्याची योग्यता मनुष्य मात्रात वाढेल. आमच्या देशात मोठी धर्मसभा नाही किंवा परिषद नाही, यामुळे आश्रम व्यवस्था व जाती व्यवस्था भलतीच झाली आहे. भला मनुष्य दुःख भोगतो, मजूर लोक पाहिजे तितके मजुरी करण्यास मिळत नाहीत आणि देशामध्ये साधू लोकांच्या झुंडीच्या झुंडी फिरतात. आधुनिक संप्रदायाप्रमाणे जे साधू बनले आहेत त्यांची 4 आश्रमापैकी कोणत्या आश्रमात गणना करावी? शास्त्राचा आधार सोडून आपल्या मर्जीप्रमाणे लोक वागू लागले आहेत. ही जबरदस्ती आहे. शूद्र, वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण ही व्यवस्था कर्माने व गुणाने करता येते व पूर्वीची आर्य लोकांची व्यवस्था अशीच होती. ते जन्माने ब्राह्मण मानित नसत. जानश्रुती, जाबाल हे नीच कुळातील होते. जाबालाची कथा छांदोग्य उपनिषदात दिली आहे. जाबाल याची माता व्यभिचारिणी होती, परंतु गुरुपाशी जाबाल सत्य बोलला. एवढ्यावरूनच गुरु प्रसन्न होऊन त्यास म्हणाला,
जाबाला, या सत्यभाषणामुळे तू ब्राह्मण आहेस असे म्हणून त्यास ब्राह्मणत्व दिले. आता पुरुष सूक्तामध्ये श्रुती आहेत त्यांचा अर्थ केला पाहिजे. ब्राह्मणो अस्य मुखम आसीत् बाहू राजन्यकृतः उरु तदस्य यद्वैश्य पदभ्याम शूद्रो अजायत. ऋग्वेद 10. पुरुष सूक्तामध्ये सहस्रशीर्षा हे पद बहुव्रीही आहे, तत्पुरुष नव्हे. ज्याप्रमाणे गंगायाम घोषः याचा अर्थ लक्षणाने करावा लागतो, तशी पद्धती ठेवून वरील वाक्याचा अर्थ केला पाहिजे. पूर्णत्वात् पुरुषयत्नाद्वात् पुरुषः हे निरुक्ताचे प्रमाण आहे. त्या पुरुषाचे मुख म्हणजे मुख्य स्थान अर्थात विद्वान ज्ञानवान जे आहेत ते ब्राह्मण. शतपथ ब्राह्मणामध्ये बाहू म्हणजे वीर्य असा अर्थ दिला. यावरून वीर्यवान ते क्षत्रिय अशी व्यवस्था होते. व्यावहारिक विद्येत जो चतुर तो वैश्य. आता पदभ्याम शूद्रो अजायत या ठिकाणी पद याचा अर्थ नीच मानून मूर्खत्वादी गुणापासून शुद्ध होतात असे म्हणणे कसे चालेल. याने तीर्थानी सागरे ताणी ब्राह्मणस्य दक्षिणे पदे या ठिकाणी पदाची केवढी योग्यता आहे हे तुम्हास माहीत आहेच. या विचारावरून शूद्र म्हणजे मूर्ख असा अर्थ होतो व मनूच्या वाक्याचा अर्थ सम्यक होतो. शूद्रो ब्राह्मणतामेति ब्राह्मणश्चेति शूद्रताम क्षत्रिया जातमेवंतु विद्याद वैश्यात तथैव च. मनुस्मृती अध्याय 10 श्लोक 56. सर्व जातीचा अध्ययन काल ब्रह्मचर्य होय आणि संसार एकीकडे ठेवून अध्ययन करण्यामध्ये, उपदेश करण्यामध्ये, लोकहित करण्यामध्ये जो सर्व काळ घालविणे हा संन्यास होय. गृहस्थाला अवकाश नसतो व संन्याशाला अवकाश सापडतो हाच मुख्य भेद. आता जन्माच्या योगानेच जर ब्राह्मणाला ब्राह्मणत्व असते तर ब्राह्मण मुसलमानासारखे आचरण करू लागला तर त्याचे ब्राह्मणत्व कोठे जाते. यावरून जन्मसिद्धच ब्राह्मणत्व नाही तर आचारसिद्ध आहे असे तुमच्याच कृतीवरून सिद्ध होते. ज्यावेळेस या आर्यखंडात अखंड राज्य, अखंड ऐश्वर्य होते त्यावेळेस वर्णाश्रमाची अशीच व्यवस्था होती. कोणी म्हणेल की गृहस्थाश्रम अनुभवल्या वाचून संन्यास घेऊ नये हे म्हणणे अप्रशस्त आहे. अहो, रोग झाल्यास औषध. ज्या पुरुषास विषयासक्ती नाही व इंद्रिय भोगेच्छा नाही त्याने संन्यास नवा घेण्यास नको, तो संन्यासीच आहे. गार्गीने कधी संसार केला नाही, ती सदा ब्रह्मचारिणी होती. संन्याशापासून मोठे उपयोग घडतात. संन्याशाला शरीर संबंध मात्र असतो, दुसरे व्यवहार नसतात. उपदेश किंवा अधर्म निवृत्ती हे संन्याशाचे मुख्य काम. आता कोणी असे म्हणेल की पुत्रप्राप्ती वाचून जन्म सफळ कसा होईल. त्यास असे सांगणे आहे की पुत्र 2 प्रकारचे आहेत. विद्या आणि योनी या दोन्ही संबंधापासून पुत्रप्राप्ती होते. गरियाण ब्रह्मदः पिता. मनुस्मृती अध्याय 2 मंत्र 146. मूढ लोक जनपदाच्या ठाई दुराचार करून एकाच पेचाटीत पडतील, त्यास सदाचरणास लावणे हे चतुर्थाश्रमधारी ज्ञानी पुरुषाचे मुख्य काम आहे. परंतु हल्ली संन्याशावर मोठे जबर जुलूम गुदरले आहेत. संन्याशांनी वनात राहावे, एके वस्तीत 3 दिवस राहू नये असा एक प्रतिबंध आहे. तो मांडल्यास मग त्याने उपदेश कसा व कोणास करावा. या गावाहून त्या गावी पळत सुटावे की काय. संन्याशांनी अग्नीचा स्पर्श करू नये असे म्हणतात, पण मरेपर्यंत त्याचा जठराग्नी त्यास कसा सोडणार. आधुनिक
विश्वेश्वर पद्धती या ग्रंथाने हे सर्व थोतांड पिकविले आहे. बरे, आधुनिक साधू लोकांना तन मन धनाचे समर्पण करावे काय? अहो, मनाचे समर्पण होणार कसे? आणि तनूचे समर्पण केले म्हणजे मलमूत्रादी समर्पण करावे की काय? आधुनिक साधूंनी निराळीच व्यवस्था केली आहे. त्यास वेदशास्त्र कशास पाहिजे? बिचाऱ्या संन्याशाचे मात्र हाल. मला काही द्रव्यप्राप्ती व्हावी म्हणून मी असे भाषण करतो असे कृपा करून समजू नका. माझ्या मनोवृत्तीचा साक्षी ईश्वर आहे. प्रश्न: मूर्त पदार्था वाचून ध्यान कसे करता येईल? उत्तर: शब्दाला आकार नाही तरी शब्द ध्यानात येतो किंवा नाही? आकाशाला आकार नाही तरी आकाशाचे ज्ञान करता येते किंवा नाही? जीवाला आकार नाही तरी जीवाचे ध्यान होते किंवा नाही? ज्ञान, सुख, दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न ही नष्ट झाली की जीव गेला हे शेतकऱ्यास देखील समजते. ध्यान हा असाच पदार्थ आहे. योगशास्त्रात ध्यानाचे लक्षण केले आहे. रागोपहतीर ध्यानम सांख्यशास्त्र, ध्यानम निर्विषयम मनः सांख्यशास्त्र, तत्र प्रत्ययैकतानता ध्यानम योगशास्त्र. साकाराचे ध्यान कसे करणार? साकाराचा गुणाचा ज्ञानाकार होई तोपर्यंत ध्यान संभवत नाही. पहा, एका सूक्ष्म परमाणूचे देखील अधम, उत्तम, मध्यम असे अनेक विभाग ज्ञानबलाने कल्पिता येतात. आता कोणी असे म्हणेल की मुठीमध्ये काय पदार्थ आहे? तो कळेपर्यंत झाकलेल्या मुठीकडे पाहून त्या पदार्थाचे ध्यान कसे करावे? त्यास माझे इतकेच म्हणणे आहे की प्रत्यक्षाशिवाय तो पदार्थ जाणण्याचे मोठे दृढतर सबळ उपाय आहेत. ते पहा: अनुमान, उपमान, शाब्द, ऐतिह्य, अर्थापत्ती, संभव आणि अभाव हे 7 उपाय आहेत. अनुमान ज्ञानापुढे प्रत्यक्षाची काय प्रतिष्ठा हा विचार आहे. अस्तु. ओम शांती शांती शांती. चौथा उपदेश समाप्त. क्रमशः